वर्षभरापासून गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार गजाआड। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या अंबड MIDC येथे इंडियन बँक आहे। इंडियन बँकेच्या स्ट्रॉंग रूमच्या स्लॅबला भगदाड पाडून चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार 20 जुलै 2023 आणि 19 जुलै 2024 या कालावधीत समोर आला। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी CCTVच्या आधारे या प्रकरणात असलेल्या एका संशयितास अंबड येथून ताब्यात घेतले। अमित कुमार प्रसाद असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून दुचाकीसह 1,59,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। जवळपास वर्षभरापासून यातील संशयित हे फरार होते। अखेर वर्षभरानंतर संशयितास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं। दिनांक 20/7/2023 आणि 19/7/2024 असे 2 वेळेस इंडियन बँक MIDC हद्दीतील फोडून त्यामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता। त्या दृष्टीने आमचा तपास चालू होता। त्यातील आरोपी हे आमचे DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून यातील आरोपीला अटक केलेली आहे। यातील आरोपीकडून एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। यामध्ये बँक चोरीचे 2 गुन्हे, त्यानंतर कंपनी चोरीचे 3 गुन्हे आणि 2 बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। नमूद गुन्ह्याचा तपास चालू आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील यांच्या पथकाने केली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।